नमस्कार. आज आपण जरा बांधकामातल्या दोन महत्वाच्या गोष्टींवर बोलूया. M20 आणि M25 कॉन्क्रीट ग्रेड्स. आपल्याकडे जी माहिती आहे, नोंदी आहेत, त्यातून आपण बघूया की नक्की फरक काय आहे. हो, म्हणजे त्यांची ताकद किती, कुठे वापरायचं, हे सगळं समजून घेऊया. कारण योग्य ग्रेड निवडणं महत्वाचं आहे ना. अगदी. नाहीतर बांधकामाच्या मजबूतीचा प्रश्न येतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया मिक्स रेशोपासून, म्हणजे सिमेंट, वाळू, खडी. M20 साठी आपण म्हणतो 1.1.5.3 साधारणपणे. आणि M25 साठी ते 112 असं आहे. तर या आकड्यांचा अर्थ काय होतो नक्की? हे जे आकडे आहेत ना, ते कॉन्क्रीट बनवताना आपण जे घटक वापरतो, सिमेंट, वाळू, खडी, त्यांचं प्रमाण दाखवतात. वजनानुसार की घनफळानुसार? दोन्ही प्रकारे असू शकतं. पण इथे महत्वाचं काय आहे की M25 मध्ये बघा, सिमेंटच्या एका भागासाठी फक्त एक भाग वाळू आणि 2 भाग खडी आहे. अच्छा, म्हणजे M20 पेक्षा सिमेंट जास्त झालं. अगदी बरोबर. M20 मध्ये एका भागाला 1.5 भाग वाळू आणि 3 भाग खडी लागते. M25 मध्ये सिमेंटचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं? सिमेंट जास्त म्हणजे मिश्रण जास्त रिच, म्हणजे समृद्ध होतं. आणि याचा थेट परिणाम कॉन्क्रीटच्या गुणधर्मांवर होतो. मुख्यत्वे म्हणजे त्याच्या ताकदीवर. ओके. मग ताकदीवर येऊया, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथवर. 28 दिवसांनी तपासतात ना? हो, 28 दिवसांनी. M20 ची ताकद येते साधारण 20 न्यूटन प्रति चौरस मिलीमीटर. आपण त्याला 20 MPa म्हणतो. आणि M25 ची? ती येते 25 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर, म्हणजे 25 MPa. म्हणजे 5 MPa ने जास्त. ही वाढ लक्षणीय म्हणायची का? नक्कीच. MPa म्हणजे मेगा पास्कल. ते दाब सहन करण्याची क्षमता मोजतं. 25 MPa म्हणजे एका चौरस मिलीमीटर जागेवर 25 न्यूटन इतका भार ते कॉन्क्रीट घेऊ शकतं. बापरे. ही जी जास्तीची 5 MPa ताकद आहे, त्यामुळे M25 जास्त लोड, जास्त भार सहन करू शकतं. अच्छा. मग याचा प्रत्यक्ष वापरात कसा फरक पडतो? कुठे वापरतात M20 साधारणपणे? आपण ऐकतो की घरांसाठी वगैरे चालतं. हो, अगदी. M20चा वापर जास्त करून निवासी बांधकामांमध्ये होतो. म्हणजे आपले स्लॅब्स, बीम, कॉलम, पाया भरण्यासाठी वगैरे. विशेषतः जिथे बांधकाम खूप उंच नाहीये, म्हणजे समजा तळमजला आणि वर 2 मजले, G+2, तिथे M20 पुरेसं असतं. तसं बघायला गेलं तर दोन्ही ग्रेड्स स्टँडर्ड ग्रेडमध्येच येतात. ओके. आणि M25 ते कुठे लागतं मग? M25 तिथे वापरतात जिथे जास्त लोड येणार आहे. म्हणजे समजा व्यावसायिक इमारती किंवा उंच बिल्डिंगचे काही महत्वाचे भाग. जसे की कॉलम्स असतील किंवा मोठे बीम असतील किंवा अगदी पूल आणि इतर मोठ्या RCC स्ट्रक्चर्समध्ये सुद्धा M25 किंवा त्याहून जास्त ग्रेडचं कॉन्क्रीट लागतं. RCC म्हणजे? प्रबलित सिमेंट कॉन्क्रीट. हो, रिएन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जास्त सिमेंटमुळे M25 जास्त घट्ट, म्हणजे डेन्स बनतं. अच्छा, घनता जास्त असते त्याची. हो, आणि या जास्त घनतेमुळे फक्त ताकदच नाही वाढत, तर कॉन्क्रीट जास्त टिकाऊ पण होतं. ते कसं काय? पण याबद्दल बोलूया. काय फरक आहे इथे? बघा, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट हा सगळ्यात महाग घटक असतो, बरोबर? हो. आता M25 मध्ये आपण बघितलं की सिमेंट जास्त वापरलं जातं. त्यामुळे साहजिकच M20 पेक्षा M25 थोडा महाग पडणार. किती फरक असतो साधारण? तो नेमका आकडा सांगणं कठीण आहे, कारण सिमेंटच्या भावावर अवलंबून असतं. पण हो, फरक असतो. आणि टिकाऊपणा? तुम्ही म्हणालात M25 जास्त टिकाऊ आहे. हो, कारण ते जास्त डेन्स आहे. पाणी वगैरे आत जात नाही लवकर. त्यामुळे ते जास्त टिकाऊ मानलं जातं. म्हणजे जरी सुरुवातीला M25 थोडं महाग वाटलं, तरी लांबच्या काळात ते फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे मेंटेनन्स कमी लागतो नंतर. बरोबर. विशेषतः जिथे जास्त काळ टिकणारं मजबूत बांधकाम हवंय, तिथे हा सुरुवातीचा खर्च योग्य ठरतो. म्हणजे थोडक्यात काय, की निवड करताना विचार करावा लागतो की नक्की गरज काय आहे. अगदी. सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल, M20 हे कमी खर्चात सामान्य निवासी बांधकामासाठी उत्तम आहे. G+2 पर्यंत ठीक आहे. तर M25 जास्त ताकद देतं, जास्त टिकाऊ आहे आणि ते व्यावसायिक, मोठ्या किंवा जास्त भार असलेल्या बांधकामांसाठी जास्त योग्य आहे. म्हणजे फरक कुठे कुठे दिसला? मिक्स रेशोमध्ये, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये, घनतेमध्ये, खर्चात आणि अर्थातच वापरामध्ये. एकदम स्पष्ट झालं आता. म्हणजे आपल्या प्रकल्पाची गरज काय आहे, किती लोड येणार आहे आणि बजेट किती आहे, हे सगळं बघूनच ग्रेड निवडायला हवा. निश्चितच.
योग्य ग्रेड निवडणं हाच मजबूत आणि सुरक्षित बांधकामाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, आपण फक्त ग्रेडबद्दल बोललो, पण केवळ कॉन्क्रीटचा ग्रेडच सगळं ठरवतं का? नाही, हा चांगला मुद्दा आहे. म्हणजे जिथे बांधकाम करतोय तिथलं हवामान कसं आहे, वापरलेलं पाणी, वाळू, खडी यांची क्वालिटी कशी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम करणारे लोक किती कुशल आहेत, हे पण खूप महत्त्वाचं आहे. हो ना? कारण नुसता चांगला ग्रेड घेऊन काय उपयोग जर बाकी गोष्टी चुकल्या तर? अगदी. काँक्रीटची अंतिम ताकद आणि टिकाऊपणा या सगळ्या घटकांवर अवलंबून असतो, फक्त ग्रेडवर नाही. बरोबर. म्हणजे यावरही विचार